ची गाडी आहे, आपण चेक करूया की साहेब आपल्याला काय काय सोल्युशन देतात ते. दादा आलोच मी. आता सध्या सेफ्टीचं लावलेलं आहे, तर ह्याच्यामुळं काय होईल की आमच्या बरोबर जे झालं आमच्यावर झालं ते आता कोणाबरोबरच होणार नाही. जे आपण हायलाईट करून देत नाही, आपण सफरिंग 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 हा शब्द एवढा जीवाशी लावलेला आहे की जाऊ दे, जे होतं ते होतं, चालू आहे तसं चालू द्या, चालू आहे तसं चालू द्या. तर असं मुळात वागू नका. जे चालू चालू द्या चालू द्या आपण कधीपर्यंत म्हणतो, जोपर्यंत स्वतःच्या अंगाशी येत नाही ती गोष्ट मात्र खरे. कारण मी आता कर्नाटकहून महाराष्ट्रात येतोय, तर तेव्हा सुद्धा खूप खड्डे आढळले, खूप हे झाले. तर आता मी सगळ्या खड्ड्याची सुद्धा हे उचलली पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. तर मग मी खरंच येण्याच्या आयला एक लेटर सुद्धा लिहिणार या गोष्टीबाबत आणि सगळ्यांना सांगणार आहे की कोणाचा जीव जाण्याच्या आधी जर खड्डा जर बुजवला आणि जर खड्ड्याने कोणाचं काही होत असेल तर त्यांना त्यांचे जे नुकसान होतंय किंवा त्यांचे जे जीव जातोय वगैरे, तर म्हणजे जीव गेलेल्याला ते पोहोचवणार आहे, पण ज्यांचा जीव वाचतो त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं. कारण रात्रीची वेळ आहे आणि आता रात्रीची वेळी आता ठीक आहे आम्ही पुरुष लोक आहे, त्याच्यामुळे आम्ही कसंही करून जाऊ शकतो गाडीला हात करून वगैरे. पण जर एखादी लेडीज एखाद्या सोबत असेल काय असेल, आता गाडीचं एक सिस्टीम असते RSA म्हणून, तर ती पण घेतलेली आहे, रोड सेफ्टी असिस्टंट. पण ते सुद्धा लोक काहीच उपयोगाचे नाही, कारण ते म्हणताय इथून शोरूम खूप लांब आहे, एवढी गाडी नेणं पॉसिबल नाही असं वगैरे. मग आता सगळ्यांच्याच हे असतं, त्याच्यामुळे आमचीच चूक आहे, घराच्या बाहेर पडलो ही मेन गोष्ट आहे. तर आता बघूया गाईज, म्हणजे सिस्टीम तर वेळेवरती काम करण्यासाठी आता आलेली दिसते. तर आता असेच लोकांचे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी आपण ही खबरदारी घेतली पाहिजे. तर थँक्यू सो मच गाईज. शिकवते तेव्हा असं सडनली बघितल्यावरती कोणाला भीती वाटणार, तर त्याच्यामुळे ते कामाला लागले, या गोष्टीचा आनंद आहे मला खरंच. टीम पाठवली होती ना, तिने खरंच इफेक्टिव्हली असं बुजवलेलं आहे. कारण की ते बॅरिकेड लावणं थोडं मला रिस्की वाटत होतं, मग ते बुजवणं आणि ते म्हटलेलं आहे की उद्या लगेच आम्ही काम सुरू करतो, त्याच्यामुळे उद्या होऊन जाईल काम.